अधिकारी आहेत आणि 9 वाजलेत, एका तासाने मीटिंग बरखास्त होईल. त्याच्यामुळे मग शेवटी आता मी आलोय आणि अपेक्षा होती की मंत्री साहेब आले असते तर जास्त बरं झालं असतं. त्यांनी जास्त चांगल्या प्रकारे उत्तर दिली असती, कारण त्यांच्यानी आपली लहानपणापासून जुळलेली आहे. परंतु ठीक आहे, ते आपल्याबरोबर जोडतील. दुसऱ्या बाजूला थोडंसं माझी ओळख, मी नितीन कुबल, प्रतापनगरला राहतो, मेघवाडीतला नाहीये तसा. परंतु साहेबांनी गेल्या 4 डिसेंबरला जी तलावाकडे मीटिंग घेतली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात 28 तारखेला मेघवाडीला सर्वेला सुरुवात झाली. त्या दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण शिवटेकडीपासून प्रतापनगर, प्रेमनगर पासून बांद्रा प्लॉट, मेघवाडी पासून श्यामनगर, सगळीकडे ह्या सर्वेबद्दलची एक चर्चा चालू होती आणि एक मोठी घुसमट होती. आणि मग 29 तारखेला आम्ही प्रत्यक्ष स्वतः मी आलो, मिरजकर साहेबांना भेटलो आणि त्यांच्याशी जवळजवळ पाऊण तास चर्चा केली गल्लीमध्ये. मी आपल्या घरांच्याच बद्दल बोलणार आहे. तर त्यावेळी मिरजकर साहेबांसोबत मी जवळजवळ पाऊण तास चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की हा सर्वे थांबवा. आणि त्यावेळी उपस्थित त्या गल्लीतल्या सर्व सभासदांनी ही भूमिका घेतली की हा सर्वे थांबवा, आमच्या मनातले सगळे प्रश्नांना जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कृपया करून हा सर्वे थांबवा. आणि त्यावेळी स्थानिक जे मंडळ आहे आणि सोसायटी आहे त्यांनी जबाबदारी घेतली होती की ते शनिवारी मीटिंग लावणार होते. परंतु नंतर वायकर साहेबांनी थोडीशी विनंती केली की मी स्वतः पुढाकार घेतो, अधिकाऱ्यांना बोलवून चांगली मीटिंग लावतो आणि आपण सर्व चांगलं डिस्कशन करून आणूया. आणि मग त्याच्यानंतरची ही आजची मीटिंग आहे. आणि खरोखर मी त्यांच्या या हा जो त्यांनी पाऊल उचललं त्याचं मी मनापासून स्वागत करतो. परंतु आता साहेबांनी मला विनंती केली की थोडक्यात मला वाटतं लोकांमधून उठून आलेला मी पहिलाच प्रतिनिधी, म्हणजे जो काहीतरी प्रश्न मांडणार आहे. मगापासून भाषणं चालू होती, तर पहिल्याच माणसाला थोडक्यात म्हटल्यावरती कसं काय करायचं. पण ठीक आहे, मी माझ्याकडे जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये मला तब्बल 20 प्रश्न आहेत या पूर्ण या सर्वेच्या प्रक्रियेबद्दल. 1-2 नव्हे, म्हणजे इथे एकाच प्रश्न मांडला गेलाय, पण मला पूर्ण 20 प्रश्न आहेत आणि त्या 20च्या 20 प्रश्नांची आजच्या उत्तरं मिळतील असं मी नाही गृहीत धरत. परंतु याची उत्तरं मिळाली पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. तर मला वाटतं प्रत्येक प्रश्नाला मांडायला 1 मिनिट जरी दिला तरी थोडं 15-20 मिनिटं मी घेईन. थोडासा मान्य करावा तेवढं मोठ्या मनाने अशी मी विनंती करेन. आणि एवढे सगळे प्रश्न थोडे लक्षात राहावे म्हणून साहेबांकडे मी एक त्याची कॉपी पण देतो, म्हणजे तुम्हाला त्याचे रिप्लाय करायला पण सोपं जाईल. तर खरी म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या प्रक्रियेचं मी खूप मनापासून स्वागत करतो. कारण हल्लीच दामनगरला जी आग लागली त्याच्यानंतर एक मोठा प्रश्न निर्माण झाला की लोकांकडे पुरावे नसतात. परंतु महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने डिजिटलायझेशन चालू केलं आणि आपले सगळे पुरावे कुठेतरी एका ठिकाणी संग्रही असतील. माझ्या घराला आग लागलं नाही तर पूर येऊ दे, पण माझे सगळे पुरावे तिकडे मिळतील आणि माझा एक संदर्भ मिळेल, ही अशी एक चांगली प्रक्रिया आहे, त्याचं वेलकमच केलं पाहिजे. पण प्रश्न असा आहे की वेलकम करताना मी पहिलंच पाऊल हे आजचं आहे ते मी कुठल्या दिशेला टाकतोय त्याच्यावरती माझा प्रवास अवलंबून असेल. आणि म्हणून मी आजच्या पहिल्याच ह्या पावलाला स्वागत करतानाच त्यातल्या भविष्यातल्या पूर्ण वाटचालीवरती मी थोडंसं विश्लेषण करणार आहे. आणि हे सगळे प्रश्न आहेत माझे. मुळात ही जी प्रक्रिया चालू झाली या प्रक्रियेमध्ये मिरजकर साहेबांशी मी जवळजवळ पाऊण तास चर्चा केल्याच्या नंतर कळले की ते सरकारी अधिकारीच नाही. मग एका खाजगी एजन्सीचा माणूस माझ्या घरात येतो, बसतो, माझे सगळे कागदपत्र तपासतो, माझ्या घरात त्यांची सगळी डिटेल्स माहिती घेतो. कोण आहे मला नाही माहिती, SRAचा आय कार्ड आहे. मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या एजन्सीला काम दिलंय, त्यांची पात्रता काय आहे, आणि माझी एवढी सगळी मी माहिती देणार आहे त्याची गोपनीयता बाळगली जाणार याची काय गॅरंटी आहे. 15 दिवसाचा महाराष्ट्र टाइम पेपर घ्या, 15 दिवसापूर्वीचा, त्याच्यामध्ये एक केस आली आहे की आधार कार्डसाठी ज्या एजन्सीना माहिती गोळा करायची संधी दिली होती किंवा काम दिलं होतं त्यातल्या काही एजन्सींनी आमची माहिती बाहेर विकली आणि त्याच्यावर कोर्टात आता केस चालू झाली. माझी प्रायव्हसी संपली. तर हे नाही चालणार. माझ्या घरासारख्या सेन्सिटिव्ह विषयाला शासन स्वतः का नाही येऊ शकत. यापूर्वी 1972ला आणि 2000 साली फोटो पास देण्याचं काम शासनाने केलं होतं. शिक्षकांना किंवा इतर अधिकाऱ्यांना कामाला लावलं. तर ती माझी एक पहिला प्रश्न आहे की कोणाकोणाला एजन्सीला कामं दिली आहेत, त्यांची पात्रता काय आणि आमच्या माहितीची गुप्तता त्याच्यामध्ये कशी काय राखली जाईल, हा एक प्रश्न आहे.
त्याच्याच बरोबर दुसरा प्रश्न आहे, हे सगळं करत असताना हे जे प्रायव्हेट एजन्सीची माणसं आहेत ती आम्हाला कशी व्हेरीफाय करता येतील की त्याच्याबरोबर संबंधित बिल्डरची माणसं नाही आहेत काम करत, हे कसं काय कळणार? कारण बिल्डरची माणसं तर जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहेत पसरलेली, आणि एवढी सांभाळावं लागतं आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीला, ही मेहनतीची प्रॉपर्टी, तर त्या सर्वेमध्ये ही बिल्डरची माणसं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या अनुषंगाने तो एक मुद्दा आम्हाला थोडासा भीती वाटते. तिसरी गोष्ट, हे सगळं करण्यासाठी SRA ने पूर्ण मुंबईचे क्लस्टर बनवलेत, म्हणजे मोठे मोठे जमिनीचे तुकडे बनवलेत. पण हे तुकडे कसे आहेत, कुठून चालू होतो, कुठे संपतो, माझा क्लस्टर कुठला आहे, काय आहे, याचा नकाशा अजून त्यांनी जाहीर केला नाही. आम्ही मागितलेला आहे परंतु आजपर्यंत तो त्यांनी दिला नाही. तर मग ही गोपनीयता कसली? म्हणजे माझ्या घराची चौकशी करताना तुमची गोपनीयता आणि माझं फक्त सगळं उघडं करायचं, ही प्रक्रिया नाही चालणार. थोडीशी ट्रान्सपरन्सी असावी लागेल लोकशाहीमध्ये. तर अधिकाऱ्यांना मी विनंती करेन की त्यांनी ते क्लस्टरचे नकाशे सगळ्यांना जाहीर करायला पाहिजेत. त्याच्याच बरोबर या सगळ्या प्रक्रियेसाठी आम्ही भिसे साहेबांना भेटलो होतो SRA मध्ये जाऊन. तर त्यांनी सांगितलं की हा सर्वे करण्यासाठी प्रत्येक घरामागे 500 रुपयाचा खर्च आहे. हा 500 रुपयाचा खर्च कोण करणार? बायचान्स असं होईल नाही तर मागच्या 2000 साली आपले कार्ड बनवली आणि कार्ड देताना सांगितलं की 7000 रुपये भरा आणि त्याच्यावर लिहिलं होतं की तुम्ही अनधिकृत बांधकाम केलं म्हणून तुमच्याकडनं दंड म्हणून ही रक्कम वसूल करण्यात येत आहे. मग उद्या कार्ड मिळतील आणि सांगतील नंतर हे 500 रुपये भरा नाही तर तुमचं कार्ड कॅन्सल होईल, असं काहीतरी होऊ शकतं. किंवा प्रश्न असा पण आहे की महाराष्ट्र सरकार जरी हे करत असेल तर मग हे 500 रुपये खर्च करून जो NH 2 तयार होणार आहे तो एक रेडी पोझिशन मध्ये बिल्डरला आयता मिळणार आहे. पूर्वी हे सगळं बिल्डर करायचा, म्हणजे बिल्डर स्वतःचा खर्च करायचा. तर आता महाराष्ट्र सरकार करणार आहे. मग महाराष्ट्र सरकार त्याला काहीतरी करून देणार आहे तर त्याचे चार्जेस त्याच्याकडनं वसूल केले जाणार आहेत का, हा एक त्याचा प्रश्न आहे. कारण जनतेचा पैसा आहे, महाराष्ट्र सरकारकडे जो पैसा आहे तो जनतेचा, आपल्या तुमच्या माझ्या घामाच्या पैसाचा आहे. तर तो एक क्लिअर व्हायला पाहिजे की हे 500 रुपये खर्च कोण करणार. सर्वे करण्यासाठी आता जो टेम्पररी एक ट्रायल म्हणून जो थोडासा सर्वे झाला त्याच्यातल्या काही घटना माझ्या कानावर आल्या ह्या संदर्भातल्या मिटिंगा घेत असताना. त्यावेळी लक्षात आलं की घरांवरती आणि दुकानांवरती नंबर टाकायचं काम चालू होतं, मार्कर पेनाने नंबर टाकले जात होते. तर एका दुकानावरती नंबर नाही टाकला तर त्याने आवाज चढवला, हे माझ्या घरावर नंबर नाही टाकला, काय हे काय, असं कसं तसं असं, ताबडतोब नंबर पडला. मग तुम्ही नंबर टाकण्यासाठी तुमची थेअरी काय आहे? म्हणजे आवाज चढवून बोलेल त्याच्या घरावर नंबर पडेल का? काहीतरी एक सिस्टीम असायला पाहिजे, ती ट्रान्सफरन आम्हाला कळायला पाहिजे. ती कळायला पाहिजे की हे सगळं कसं काय आहे, म्हणजे नंबर कसे पडणार, कोणाच्या घरावर पडणार, कोणाच्या दारावर नाही पडणार, हे सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. त्याच्याच बरोबर हा जर का सर्वे चालू झाला आणि माझं शेवटपर्यंत समाधान झालं नाही तर मी हा सर्वे करायला देणार नाही, माझी भूमिका आहे. तर जर का माझ्यासारखा एका अडेलकट्टू माणसाने सर्वे केला नाही, करू दिला नाही, किंवा काही कारणामुळे एखाद्याच्या घरावर नंबर टाकवायचा राहून गेला, तर अशी सुटलेली माणसं भविष्यामध्ये या प्रवाहामध्ये येण्यासाठी काय प्रक्रिया असेल, किंवा काय त्याच्यासाठी त्याला कुठे अपील करायला पाहिजे, कोणाकडे अर्ज केला पाहिजे, ह्या सगळ्याबद्दलची एक स्पष्टता असायला पाहिजे. मुळात हा सर्वे जो होतोय सगळा, ह्या सर्वेबद्दल मोठा प्रश्न असा आहे की ह्या सर्वेबद्दल कोणालाच काही माहिती नाही. आज पहिली ट्रान्सपरंट मीटिंग होते आणि याच्यामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ते बरीचशी माहिती मिळेल. पण हा सर्वे आपण असं गृहीत धरू की साधारण 1972 साली आणि 2000 साली जसं फोटो पास देण्याची प्रक्रिया चालू झाली होती प्रत्येक घराला, आणि हे दोन्ही फोटो पास किंवा दुसऱ्याची एक पावती माझ्या घरात ऑलरेडी आहे, म्हणजे मी अधिकृत आहे, मला कोणी चॅलेंज करू शकत नाही. त्याच्यामुळे आता ही परत तिसरं कार्ड, मग असं दर 10 वर्षांनी कार्ड देणार का आणि याच्यावरती 500 रुपये खर्च होणार का? मग ह्या मागच्या माझ्या 2 कार्डांची काय किंमत आहे, त्यांचं अस्तित्व काय, त्याचं व्हॅल्युएशन काय, असं काय, म्हणजे प्रश्न आहे ना, ते शासनाने दिलेलं आहे मला. तर ह्या 2 कार्डांचं माझ्या घरात जे अस्तित्व आहे त्याच्याबद्दलही स्पष्टता व्हायला पाहिजे, नाही तर दरवर्षी नवीन नवीन काहीतरी सोंग आणण्यात काही अर्थ नाही. सर्वे केल्याने आजची योजना बंधनकारक असेल का, हा सर्वात गळीचा मुद्दा आहे. मुळात SRA योजनेचं मुंबईमध्ये स्वागत झालं असं मला कुठेच वाटत नाही. कारण SRA योजनेचं खरोखर लोकांनी स्वागत केलं असतं तर आज अर्धी मुंबईमध्ये SRA इम्प्लिमेंट झालं असतं. पण परवा असीम गुप्ता साहेबांनी जे भाषण केलं त्यांनी सांगितलं मागच्या 20 वर्षामध्ये SRA मध्ये फक्त आणि फक्त 1.25 लाख घरं निर्माण झालेली आहेत. आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं की 40 लाख घरांचं स्वप्न त्यांचं होतं, मुंबईकरांना, माझ्या मुंबईकरांना द्यायचं होतं, हे त्यांनी म्हटलेलं होतं.
पण तरीही ते पूर्ण झालं नाही. म्हणजे SRA हे पूर्णतः अपयशी योजना आहे. त्याचं मूल्यांकन पहिलं व्हायला पाहिजे. अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सगळं खापरे आमच्या डोक्यावर फोडून टाकलं. मी आता जी 2 दिवसामध्ये चर्चा केली त्या दरम्यान. परंतु SRAचं मूल्यांकन व्हायलाच पाहिजे, कारण त्याचं 269 आम्हाला मान्यच नाहीये. आम्हाला मान्य नाहीये, मग आम्ही SRAच्या दिशेने पाऊलच का टाकायचं? तळमजला +1 G+1 ही सगळी प्रकरणं आहेत. काही सोसायट्या पेपरवर करतायत, माहिती नाही भविष्यात कधीतरी यश येईल. तर या संदर्भात आमचं दुमत आहे शासनाबरोबर. आपल्या श्यामनगरच्या लोकांनी एक मोठी फाईट केली की SRAच नको, आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करू. मग SRAची गरज काय? अशा अनेक प्रश्न असताना SRA एवढा मोठा सर्वे करते. मला त्या SRA बद्दलच 10 प्रश्न आहेत. त्या SRAच्या सर्वेला मी का समर्थन करू, सपोर्ट करू आणि त्या SRAच्या सर्वेमध्ये मी का जाऊ, असे त्याच्यामध्ये. कारण हे कार्ड झाल्यावर बायचान्स ही SRAची बॅग माझ्या गळ्यातच पडली तर झालं ना आयुष्य उद्ध्वस्त. 269 फक्त. त्याच्यामुळे त्या संदर्भात मोठी स्पष्टता यायला पाहिजे की SRA मोठं झंझट आहे आमच्यासाठी आणि ते क्लिअर व्हायला पाहिजे. त्याच्याच बरोबर हा जो सर्वे करताय तुम्ही, त्यावेळी प्रत्येक कुटुंबातल्या सगळ्या सभासदांची नावं घेताय. मोदी साहेबांनी पंतप्रधान झाल्याच्या नंतर घोषणा केली की 2022 पर्यंत ह्या देशामध्ये एकही कुटुंब, एकही माणूस बेघर नसणार. आनंदाची गोष्ट आहे, व्हायलाच पाहिजे. अशी चांगल्या योजना यायला पाहिजे. पण ह्या योजना आणताना त्यांनी जे ड्राफ्ट पाठवले आहेत किंवा हाऊसिंग पॉलिसी आपली जी आली आहे, ह्या सगळ्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एखाद्या घरामध्ये नाईलाजाने 2-3 भावंड एकत्र राहत आहेत, तर भविष्यामध्ये त्यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होणार. मग तो माणूस कुठे घर शोधणार? विरारला, वसईला. त्याच्यामुळे अशा सगळ्या योजनांमध्ये तिथेच कुठेतरी सेलेबलचा, लोकांना उपलब्ध होणारा, परवडणारा, अफोर्डेबल हाऊसिंगचा एक कोटा निर्माण व्हायला पाहिजे. माझा भाऊ विरारला का जाणार, माझ्याच प्रतापनगरमध्ये का नाही राहणार? तर ती प्रश्न असा आहे की सर्वे करताना माझ्या घरामध्ये एकूण किती कुटुंब राहतात, माणसं किती राहतात ही समजली, हा तो तुम्ही नोंद घेताय. पण कुटुंब म्हणजे 18 वर्षाचा वर आणि लग्न झालेलं एखादं जोडपं आहे, त्याला स्वतंत्र कुटुंब म्हटलं पाहिजे आणि त्याचा स्वतंत्र आकडेवारी असायला पाहिजे, जेणेकरून श्यामनगर किंवा मेघवाडीमध्ये एकूण 3000 कुटुंबांपैकी 2000 कुटुंबांमध्ये 2-2 कुटुंब राहतात घरांमध्ये. मग त्या लोकांना आपल्याला पर्यायी घरं उपलब्ध भविष्यात करावी लागतील, ही त्याच्यातनं आकडेवारी येईल आणि यासाठी हा गरजेचा आहे. तर तो एक मुद्दा ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. त्याच्याच बरोबर रेंटल हाऊसिंग ही देखील एक महत्वाची ही आहे जी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. कारण रेंटल हाऊसिंग इमर्जन्सीमध्ये कोणी बाहेर पडलं तर त्याच्यासाठी त्या स्कीममध्ये तिथे रेंटल हाऊसिंग पण निर्माण व्हायला पाहिजे, जेणेकरून तो त्याच्यामध्ये राहायला जाऊ शकतो तात्पुरतं वगैरे वगैरे. त्याच्याच बरोबर पुढे आता ही आपण जाऊया थोडंसं प्रत्यक्ष सर्वेची प्रक्रिया. आज सर्वेला टॅब घेऊन येतात. आज मी खूप कॉन्फिडन्सने बोलेल, मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये देखील 50% लोक तरी अशी आहेत ज्यांनी अजून स्मार्टफोन देखील यूज करता येत नाही, त्यांना टच स्क्रीन नाही वापरता येत. अशा या मुंबई शहरामध्ये टॅब घेऊन आपल्या अधिकारी आमच्या घरात येतात, सगळी माहिती भरतात आणि आमची म्हातारी आजोबा म्हणजे माझे वडील किंवा असे बघत राहतात, तो काहीतरी करतोय जातोय. तो काय भरतो हे त्याला काहीच माहिती नसतं. त्याची एक स्पेलिंग चुकली तर मला 4 दिवसाच्या सुट्ट्या काढून तिथे ऑफिसला लाईन लावावी लागेल. कारण शासन स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेत नाही, त्याच्यासाठी भुर्दंड तुम्हीच भरायचा असतो. बरं, त्याने भरलेली माहिती काय आहे ती मला माहिती नाही. त्याने माझं स्क्वेअर फूट किती लिहिलं, 50 स्क्वेअर फूट लिहिलं की 150 स्क्वेअर फूट, मला काहीच नाही माहिती. तो टॅबमध्ये भरतोय आणि जातोय, झालं सगळं. तर ही प्रक्रिया नाही चालणार. ती पूर्ण माहिती माझ्या समोर त्याने भरावीला पाहिजे आणि मला दाखवायला पाहिजे. जर का माझ्या घरात सुशिक्षित माणूस नसेल तर मी वेळप्रसंगी बाजूवाल्याच्या एखाद्या मुलाला बोलावून, बाबा हे बघ माझं काहीतरी भरतोय तर जरा लक्ष दे, या प्रक्रियेला सूट असायला पाहिजे. आणि हे जाहीर व्हायला पाहिजे, तसं की तुम्ही बाहेर बाजूच्याला बोलवू शकता, हे जाहीर व्हायला पाहिजे. तसंच मी एवढी माहिती भरतो, तो माझ्या सगळ्या घराची पूर्ण कुंडली घेऊन जातो, पण जाताना माझ्या हातात एवढी चिटकोर पण नसते की तुझ्या घराचा सर्वे झालाय, एक पावती द्या. आज किती टेक्नॉलॉजी पुढे गेले. एक छोटे छोटे प्रिंटर घेऊन तुम्ही फिरू शकता आणि त्याच्या टॅबमध्ये भरलेलं एक बटन दाबलं की त्याची एक प्रिंट येईल आणि माझं नाव काय लिहिलं, माझं स्क्वेअर फूट किती लिहिलं, काय लिहिलं, सगळं मला त्याच्यात वाचता येईल. एवढी एक टेक्नॉलॉजी थोडीशी आपण वापरू शकतो. एवढा सगळा खर्च करतोय, तिकडे अजून थोडे 50 रुपये खर्च होतील, 100 रुपये खर्च होतील, पण ही एक रिसिट मला मिळालीच पाहिजे आणि ती प्रिंटेड आणि ती माहिती सकट यायला पाहिजे, माहिती सकट यायला पाहिजे. त्याच्याच बरोबर
नक्की डॉक्युमेंट कुठले पाहिजेत. आता त्या दिवशी मी ज्यावेळी रोखलं तिथे ताबडतोब आमचं बँकेचं बुक मागितलं, ते कशाला पाहिजे? ठीक आहे, त्याची क्लिअरिटी दिली, वेलकम. पण प्रश्न असा आहे की ते मला माहिती पाहिजे की मला हे 3 डॉक्युमेंट कंपल्सरी द्यावेच लागणार आहेत. बाकीचे माझी इच्छा असेल तर दे, नाही तर मी नाही देणार, हे मला कळायला पाहिजे. आता अधिकाऱ्यांना मागितल्यावर मी सगळंच काढून देतो, काय करणार? सर्वे करतोय, घराचा प्रश्न आहे, असं नाही चालणार. मला काय द्यायचं हे माझं स्वातंत्र्य आहे आणि ते मला माहिती पाहिजे की हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत आणि हे तुम्ही दिलेत तरी हरकत नाही, नाही दिले तरी हरकत नाही, परंतु सर्वे पुढे जाईल. तर हा प्रश्न आहे की नक्की डॉक्युमेंट कुठले कंपल्सरी आहेत आणि कुठले कंपल्सरी नाही आहेत याची स्पष्टता असली पाहिजे. आता ही त्या दिवशी मिरजकर साहेबांना सगळी माहिती विचारली, बाबा ही तुम्ही सगळी माहिती भरता, मग ह्याचं पुढे कसं काय? तर त्यांनी सांगितलं की सगळी माहिती भरून झाल्यावर त्याच्यात एक बटन आहे, काहीतरी पुश बटन असं काहीतरी आहे, ते दाबलं की ही सगळी माहिती मंत्रालयाच्या समोर एक नवीन प्रशासकीय इमारत आहे, त्याच्या 6व्या माळ्यावर एक सर्व्हर आहे, त्याच्या सगळे डेटा जमा होतो. चुकीचं असेल तर परत मेसेज येतो, मग आम्ही परत ते डिटेक्ट करून सगळं परत पाठवतो, मग तिकडनं परत ते SRA मध्ये जातं आणि सगळं सेव्ह होतं. ओके. आणि 1 तासाने ते आपोआप डिलीट होतं. आता याबद्दल माझी शाश्वती नाही आहे की असं कुठलंही डिलीट होणारं सॉफ्टवेअर आहेच का, ते कन्फर्म मला करावं लागेल, त्याशिवाय मी माझी माहिती देणार नाही. कारण त्या टॅबमध्ये ती माहिती असेल तर ती संध्याकाळी कुठेतरी अजून जाऊ शकते. आणि त्यापेक्षा मला मोठा प्रश्न असा आहे की ते पुश बटन दाबल्यावरती इथून जर का ती मंत्रालयात माहिती जात असेल तर अजून वेडी वाकडी वळणं घेऊन अजून कुठे कुठे कोणाला खुश करतंय काय? बटन पुश केल्यावर कोण कोण खुश होतंय हे मला विश्वसनीय वाटायला पाहिजे, मला विश्वास वाटायला पाहिजे की हे सगळं चाललंय ते ट्रान्सपरंट आहे आणि योग्यच आहे. नाहीतर मग माझ्या मनात शंका असेल तर मग मी खचून मरेन ह्या सगळ्या टेन्शननी. त्याच्यानंतर सर्वात मोठा सावंत साहेबांनी मुद्दा मांडला की डिक्लेरेशन. त्याच्यात 2 डिक्लेरेशन घेतले जातात, त्याच्यात एक नथिंग आहे, पण तो एक जे आहे त्याच्यावरती खरोखर आमचा स्ट्रॉंगली ऑब्जेक्शन आहे. कायदा आहे, मलाही माहिती आहे, SRA स्थापन झाली तेव्हापासून आहे की नवरा बायको दोघांना एकच घर मिळणार, दुसरं घर मिळणार नाही. आणि दुसरं घर आहे हे पूर्वी काय चालायचं, बिल्डर आपला घेऊन जायचं, चला माझी मेजॉरिटी होऊ द्या, मरू दे तुमची दुसरी घरं. पण आता कसं माझ्याकडनं लिहून घेत आहेत. आता खोटं लिहिलं तर माझ्या मनाला आत्म्याला शांती नाही मिळत आहे आणि खरं लिहिलं तर माझं एक घर जात आहे, अपात्र ठरतोय नियमानुसार. तर माझं म्हणणं आहे की हा कायदाच बदला. मला माहिती आहे बायचान्स काही जणांचं दुमत असेल, कशाला त्याला 5-5 घरं आहेत, त्याची तर 25 घरं आहेत. हो मला माहिती आहे ना, पण ती 5 आणि 25 घरं ज्यांची आहेत ना ते खूप ताकदवान लोक आहेत आणि त्यांनी ती सगळी घरं बेनामी ठेवलेली आहेत. तो त्याच्यात भरडलाच जात नाही. तुमच्या आणि माझ्यासारखा माणूस खूप घाबरतो आणि माझ्या पोरासाठी एक घेतलेलं घर तो बायकोच्याच नावावर किंवा स्वतःच्याच नावावर ठेवतो, त्याला दुसऱ्याच्या नावावर ठेवायला भीती वाटते. त्याने बळकावलं तर त्याची भांडायची ताकद नाही. तर मी माझ्या मुलांची व्यवस्था कधी करणार? रिटायरमेंट झाल्यावर. प्रायव्हेटमध्ये रिटायरमेंट पण नाही, म्हातारपणाची गॅरंटीच नाही, म्हातारपणाच्या अगोदर मरण्याची गॅरंटी आहे. रोज ट्रेनमधनं 10 माणसं मरतात. त्याच्यामुळे मी आज जिवंत आहे, आजच मी त्या मुलाची व्यवस्था केली आहे. 18 वर्षाचा झाला की मी त्याला देईन. त्याच्यामुळे हा कायदा रद्दच व्हायला पाहिजे, रद्दच व्हायला पाहिजे, अपीलच नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी मंत्री महोदय मला खरे हवे होते की त्यांनी हा शब्द तिकडे मांडला असता आणि हा कायद्यात बदल करण्यासाठी त्यांनी प्रक्रिया केली असती. पण ठीक आहे, जे काय इथे अधिकारी आणि जे काय ते माणसं आहेत ते सगळे त्यांच्याशी बोलतील आणि ते सगळं पुढे पाठवतील असं मी अपेक्षा करतो. त्याच्याच बरोबर हा कायदा आला कुठून? ह्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना काय तुम्हाला मिळतंय ते मेहरबानी समजा. ही भाषा SRA मध्ये तुमची घरं बेकायदेशीर आहेत आणि तुम्हाला देतोय, फुकट घर देतोय, ही मेहरबानी. ही काय? मी माझ्या वडिलांनी घेतलेलं 40-60 वर्षापूर्वीचं घर, त्याला जे काही 100 रुपये त्यावेळी दिले असतील, त्याच्यानंतर 3दा रिपेअरिंग केलं, आज किमान 25 ते 30 लाख रुपये खर्च झाले आहेत आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आज 50 ते 40 लाख रुपये आहे. ते घर तोडून त्याच्यावर बिल्डिंग बांधणार आणि ते मला फुकट देणार. अरे काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. अधिकाऱ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकतोय, अधिकाऱ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकतोय. कारण प्रतापनगर ते शिवटेकडी सगळं अनधिकृत आहे आणि बाजूचा ओबेराय अधिकृत आहे. एकच पट्टा सगळा एनडी झोन, पण ओबेराय काल आलेला अधिकृत आहे आणि मी अनधिकृत आहे. ह्या सगळ्या दृष्टिकोनाचे फरक आहेत. ते अधिकारी तिथे मंत्रालयात बसल्यावर त्यांना समुद्र आणि सगळं अधिकृत दिसतं आणि आम्ही सगळे अधिकृत दिसतो. ही दृष्टिकोन तुमचा बदलायला पाहिजे. आम्ही मतदान करतो, आम्ही मतदान करतो आणि त्यांची सत्ता आम्ही पाडवली, त्यांची सत्ता आम्ही पाडवली. आमच्याकडे लक्ष द्या.
आमची घरं अनधिकृत असतील तर मग मतदान नाही याच्या पुढे कोणाला. थोडासा विचार करा ना, 60 वर्ष झाली तिथे राहिलो, मग काय करत होते तुमचे बीएमसीचे अधिकारी ज्यावेळी झोपड्या उभ्या राहत होत्या, काय करत होती प्रशासकीय यंत्रणा ज्यावेळी त्याच्यावर मजले चढत होते, आम्ही खर्च करत होतो. त्याच्यामुळे हा कायदा पण आम्हाला चालणार नाही. ते मोफत घर नाही आहे, ते माझ्या घराच्या बदल्यात बिल्डरला थोडासा फायदा देऊन नवीन नूतनीकरण केलेलं माझं घर आहे. माझं घर नूतनीकरण करून तुम्ही दिलेला जीर्णोद्धार माझ्या घराचा केलेला एक प्रकारे, म्हणून देव बदलत नाही. बिल्डरचा मग तो कोण बांधून देणाऱ्याचा देव आपण बसवत नाही ना, तो देवाचा जीर्णोद्धार झाला तरी देव आतमध्ये तोच असतो, मंदिर फक्त नवीन बांधतो. तर माझं घर तोडून तिथे मला नूतनीकरण करून माझं एक घर देणार आहे. तो मोफत घर ही संकल्पना चुकीची आहे आणि त्याच्यातनं हा कायदा आला. तुम्हाला 2-2 घरं मोफत कशी देणार, तर हा कायदा पूर्ण चुकीचा आहे, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मनातनं काढून टाका आणि कायद्यातनंही काढून टाका. कार्ड, आता हे कार्ड बनवलं जात आहे. हे कार्ड बनवल्याच्या नंतर म्हणजे आता ही प्रक्रियेचा परत भाग आला. कार्ड बनवल्याच्या नंतर मी माझ्या मुलाच्या नावावर मला घर करायचं आहे किंवा मला आता विकून कुठेतरी वेगळीकडे जायचं आहे, तर मग परत ट्रान्सफरचा प्रश्न येतो. मग ती प्रक्रिया कशी असेल की आज सांगा, कार्ड बनल्यावर नाही सांगायचं, आज सांगा. कारण हे नंतर जे आहेत ना, मला मग त्याच्यासाठी किती उपद्रव करावा लागेल किंवा त्रास होईल ते आजच कळायला पाहिजे, नाही तर मी कार्ड नाही बनवत. मला हे क्लिअर व्हायला पाहिजे, कार्ड बनवल्याच्या नंतर मला किती त्रास होणार आहे. त्याच्याच बरोबर मगाशी जसं म्हटलं की कार्ड बनवल्याच्या नंतर माझ्या घरी एखादं लेटर नाही ना येणार की तुमचं अनधिकृत घर आहे, तुम्हाला एवढा फाईन भरावा लागेल, एवढा दंड भरावा लागेल, याची एवढी फी भरावी लागेल. ह्याची क्लिअरिटी मला आता जाहीर हवी आहे. जाहीर हवी आहे की हे नाही होणार, तुमच्याकडनं कोणतेही पैसे वसूल केले जाणार नाही, असं जे काय ते क्लिअर व्हायला पाहिजे, नाही तर परत माझ्या गळ्याला फास लागायचा. त्याच्याच बरोबर आताच मी मगाशी म्हटलं की हे पहिलं पाऊल आहे, त्याच्यावरती चर्चा करत होतो. मी आता दुसऱ्या पावलावर जातो. पहिल्या पावलावरती आपण काही गोष्टी ऍडजस्ट पण करू, पण याच्या पुढे अजून काही कायद्यांमध्ये सुधारणा झाल्यात. म्हणजे आता एनेक्सर 2 आपल्या सगळ्या पूर्ण मुंबईचं एकदम होणार. पूर्ण मुंबईचं एकदम एनेक्सर 2 झालं की ताबडतोब पुढची प्रक्रिया काय असते, बिल्डर येतो आणि बिल्डिंग बांधतो. पण SRA प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे आणि पुढे असं होणार, SRA बिल्डरांना कॉल करणार आणि मग काही बिल्डर येणार, स्वतःचा एक प्रोजेक्ट बनवणार, ते प्रेझेंट करणार, तुम्ही मतदान करायचं आणि त्यातल्या ज्याला मतदान सर्वात जास्त होईल, 51% मतदान ज्याला होईल, तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणार. याच्यामध्ये म्हणजे हे दुसरं पाऊल पण घातक आहे आणि त्याला मी म्हणतो आजच रोखायला पाहिजे. कारण इथे माझी अस्तित्व संपतं ना. कालपर्यंत सोसायटी मी बनवत होतो, मी चर्चा करत होतो, साहेब असं आहे, हे असं आहे, तसं आहे. तिथे माझी बार्गेनिंग पॉवर होती. बिल्डरचं नाही 7,000 नाही 15,000 भाडं द्यावं लागेल, बघा जमतंय तर. माझे स्लॅबवाली घर आहेत 150, त्या लोकांना 2-2, 2.5 लाख रुपये द्यावे लागेल. म्हणजे किमान त्या 269च्या पलीकडे काहीतरी पदरात पडत होतं आमच्या. आता ते गेलं, कारण एनेक्सर 2 झालंय, SRA बिल्डर आणणार आहे, त्याला वोटिंग करायचं आहे, तो बिल्डिंग बांधायला सुरुवात करणार आहे. आमच्या पदरात काय 269 फक्त. तर ही जी भविष्यातली प्रक्रिया आहे यालाही विरोध आहे. कारण आज हे पहिलं पाऊल टाकलं तर दुसऱ्या पावलावर परत ऍडजस्टमेंट करावं लागणार. त्याच्यामुळे या पावलालाही क्लिअर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत SRA या सर्वेला समर्थन करता कामा नये. त्याचबरोबर अजून एक मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्र सरकारने हाऊसिंग पॉलिसी आणली आहे, जी लोकांच्या समोर अजून आलेली नाहीये आणि त्याला मान्यताही मिळालेली नाही. परंतु त्या हाऊसिंग पॉलिसी मधल्या काही गोष्टी अशा म्हणजे हे जे आता सर्वे चाललाय हा हाऊसिंग पॉलिसी मधला भाग आहे. पण हाऊसिंग पॉलिसीमध्ये इतर पण काही गोष्टी आहेत. त्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये हे मान्य करण्यात आलंय की आजपर्यंत SRAच्या योजना ज्या प्रकारे इम्प्लिमेंट केल्या ती पद्धत पूर्णतः चुकीची आहे. त्याच्यामध्ये SRA मधले सगळे जे लोक आहेत त्यांना 35% एका कोपऱ्यामध्ये कोंडलं जातं अक्षरशः आणि त्याच्यामुळे तिकडची घनता भयंकर वाढते आणि ते घर राहण्यासाठी लायक नाही आहे असं हाऊसिंग पॉलिसीमध्ये म्हटलं, मी नाही म्हणत आहे. आणि त्याच्यामध्ये अशी सूचना केली गेली आहे की यापुढे SRA योजनेमध्ये 60% जमीन ही लोकांसाठी आणि 40% जमीन ही बिल्डरसाठी असायला पाहिजे. पण हे समोर नाही येत आहे. हा सगळा कायदा पास नाही होत आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या ज्या बिल्डरांच्या गरजेच्या आहेत. तर याच्यावरती आता या डिसेंबरमध्ये मठामध्ये बातमी आली होती की आता 50-50 होणार. 50-50ला पण विरोध आहे. आमची मेजॉरिटी जास्त आहे, त्याच्यामुळे त्या लोकांना जास्त जमीन मिळायला पाहिजे. तर हा कायदाही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत SRAच्या दिशेने आम्ही पाऊल उठवणार नाही कोणतंही. त्याच्याच बरोबर कॉर्पस फंड 20 वर्षापूर्वीचा 20,000 तसाच आहे.
किमान 2 लाख कॉर्पस फंड असायला पाहिजे, तरच आम्ही त्या मिटिंगला मेंटेन करू शकतो. आणि SRA सारख्या योजनांमध्ये जोपर्यंत या सुधारणा होत नाही तोपर्यंत आम्ही SRAच्या दिशेने कोणतंही पॉझिटिव्ह पाऊल उचलणार नाही, म्हणजे सर्वेही करू नये असं माझं मत आहे वैयक्तिक. त्याच्याचबरोबर काही प्रक्रिया इतर चालू आहेत, त्या संदर्भात पण थोडंसं बघायला पाहिजे की डीपी ही सगळी प्रक्रिया चालू असताना बाजूला डीपी बनतोय, डेव्हलपमेंट प्लॅन, त्याच्यामध्ये देखील क्लस्टर बनवले गेले आहेत आणि त्याच्यामध्ये लोकल एरिया प्लॅन नावाची कॉन्सेप्ट आणलेली आहे. लोकल एरिया प्लॅन म्हणजे त्यांनी ठरवायचं की माझ्या इथे विकास कसा होणार. चांगली कॉन्सेप्ट आहे, सॉरी, परंतु नाही हरकत नाही, परंतु काय करू, तर अधिकारी उशिरा आले, त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागतोय. तर त्याच्यामध्ये लोकल एरिया प्लॅन ही चांगली कॉन्सेप्ट आहे, पण लोकल एरिया प्लॅन म्हणजे कोण असणार, कुठली लोक असणार, त्यांनी काय करायचं, कुठल्या मुद्द्यांवर काम करायचं, याच्याबद्दल काहीच नाही. फक्त लोकल एरिया प्लॅन म्हणजे प्रतापनगर ते शिवटेकडी असे बरेचसे भाग आपल्या जोगेश्वरीतले लोकल एरिया प्लॅन सांगितलेले आहेत. मग त्याचं प्लॅनिंग कोण करणार, आणि तो बिल्डरच करणार, तर तो काय ते त्याला पाहिजे ते बांधणार, मला पाहिजे ते नाही बांधणार. कारण आज SRA मध्ये प्रॉब्लेम काय आहे की 100 घरांमागे 3 खोल्या मिळतात, एक सोसायटीचं ऑफिस, एक महिला मंडळ आणि एक अंगणवाडी. आता जर का 10,000 घरांचं एकदम पुनर्वसन झालं तर फक्त 3 रूम द्यायचे. 10,000 घरांमागे एक शाळा पाहिजे, एक हॉस्पिटल पाहिजे छोटंसं, अशा मोठ्या मोठ्या अम्युनिटीज आहेत, एक गार्डन तरी पाहिजे. याचंच प्लॅनिंग कोण करणार. डीपी म्हणतं आम्ही नाही करणार आहे, ते लोकल एरिया प्लॅन करणार आहे, आणि लोकल एरिया प्लॅन काय आहे ते क्लिअरच नाही. त्याच्यामुळे या गोष्टी पण क्लिअर व्हायला पाहिजे, डीपी मधनं किंवा शासनाने ते क्लिअर करायला पाहिजे. म्हणून मंत्री साहेब असते तर खरं म्हणजे हे सोपं केलं असतं, पण ठीक आहे, हरकत नाही. तर त्याचबरोबर या सगळ्या डीपीच्या प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतरच ही प्रक्रिया जर का पुढे गेली तर आम्हाला थोडंसं समजण्यासाठी सोपं होईल. आणि आता शेवटचे प्रश्न आहेत ते माझ्या लोकप्रतिनिधींसाठी आहे, म्हणजे आता इथे एकच आहेत, परंतु मी त्यांनाच विचारतो कारण त्यांच्याच इथे सगळं झालेलं आहे. तो सर्वे थांबवला गेला आणि त्यांनी आज मीटिंग लावली आहे. वाईकर साहेबांनी 4 डिसेंबरला तलावाच्या इथे मीटिंग घेतली. तिथे लोकांना बोलण्याची काही संधी मिळाली नाही कारण साहेब बिझी असतात, हरकत नाही, चालत. परंतु अशी जाहीर मीटिंग घेण्यामध्ये काय अडचण होती. छोट्या छोट्या वस्त्यांच्या जरी घेतल्या असत्या आणि त्याच्यामध्ये त्यांच्याशी संभाषण साधलं असतं असं जाहीरपणे, तर बहुतेक एवढ्यात जोगेश्वरीचा सर्वे बायचान्स अर्ध्यावर पण गेला असता. माझं समाधान झालं असतं तर मी समर्थन केलं असतं या गोष्टीला, परंतु निव्वळ समाधान न झाल्यामुळे समर्थन करता आलं नाही आणि एवढा कालावधी फुकट गेला. साहेबांनी सांगितलं होतं 15 दिवसात अख्ख्या जोगेश्वरीचा सर्वे पूर्ण करायचा होता, पण तो नाही झाला, आज 1 महिना लोटला. तर या प्रकारे मिटिंगा का लावल्या गेल्या नाही हे थोडंसं इथे जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, बाळानर साहेब नगरसेवक आहेत आमचे, त्यांनी थोडी पुढाकार घेतला असता तरी ते शक्य झालं असतं. त्याच्याच बरोबर मंत्री साहेबांसाठी तो प्रश्न होता की ह्या देशामध्ये लोकशाही आहे पण लोकांचं पार्टिसिपेशनच घेत नाही. म्हणजे हा सर्वे करताना कसं काय करायचं हो सर्वे, काय करायला पाहिजे, तुमची काय अपेक्षा आहे, तुमच्या काय इच्छा आहेत. एक मतदान करायला काय ठीक आहे, काही जण अक्कल आहे त्यांना 4 लेटर देतील, त्याचा सगळा पाठपुरावा करून आपण मांडू शकतो, असं काय. पण कायदे सगळे तयार होऊन आमच्यावर लादले जातात. तर हे SRA हे एक लादलेलंच आमच्यावरती, MMRD एक लादलेलं आमच्यावरती. तर ह्या सगळ्या गोष्टींना पण थोडंसं मला इथे वाचा फोडायची होती की कायदे नियमावली या आमच्यावर लादू नका, आमच्याकडनं समजून घ्या आमची दुःख काय आहेत, आमची व्यथा काय आहेत, आणि त्या प्रकारे कायदे बनवा, तर आम्हालाही आनंद होईल. आणि हे सगळे माझे प्रश्न मी मांडलेले आहेत आणि मी अपेक्षा करतो की शक्य आहे त्यांनी एवढं उत्तर द्यावं, बाकीचे फॉरवर्ड करावे पुढे मंत्री साहेबांकडे. अशी धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल.